नमस्कार, मी प्राची साळुंखे. सकाळच्या या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि साम टीव्हीच्या तमाम प्रेक्षकांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आपण पाहतोय देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून सलग 13व्यांदा देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्य दिन सोहळ्यात पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत गायलं जाणार आहे. दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पाहूया. सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवर त्यांनी म्हटलंय. आपण अशा असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या धैर्याचं, त्यागाचं आणि अतूट कटिबद्धतेचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो, ज्यांच्यामुळे वसाहतवादी राजवटीचा अंत सुनिश्चित झाला. एक विकसित भारत घडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन काम करत असताना त्यांची स्वप्न आपल्याला सतत प्रेरणा देतात. तर 140 कोटी भारतीयांच्या बळावर आपला देश विविध क्षेत्रात प्रगतीची नवी शिखरं सर करतोय. आगामी काळात ही विकासाची वाटचाल आणखीन वेगाने पुढे सुरू राहो अशा शुभेच्छा नरेंद्र मोदी यांनी दिल्या. मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात.